बाबा साहब भीमराव अंबेडकर के बारे में सबसे बड़ा झूठ ये है की वे दलितों के मसीहा थे। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सदरील व्हिडिओ एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा आहे। गेल्या काही दिवसापूर्वी जे आपल्या मुंबईमध्ये या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती 3 दिवस साजरी केली जाते। त्यामुळे एका महिला पोलीस अधिकाऱ्याने जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाव ठेवलं होतं किंवा त्यांचा अपमान करण्याचं काम त्या महिलेने केलं होतं। त्या ठिकाणी बोलत असताना ती म्हणाली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय 3 वेळा जन्मले होते का, अशा प्रकारचं वक्तव्य करत तिने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला होता। तर तिला जे त्या ठिकाणी भीम कन्यांनी चांगलाच मोठा दणका दिला आणि 24 तासामध्ये जे आहे तिची त्या ठिकाणावरून जॉब गेली। परंतु त्या उलट मित्रांनो, आता सोशल मीडियावरती एक महिला आहे, ती महिला पोलीस अधिकारी आहे, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये ती महिला अधिकारी सर्वात अगोदर काय बोलते आपण पाहूया। बाबा साहब भीमराव अंबेडकर के बारे में सबसे बड़ा झूठ ये है कि वे दलितों के मसीहा थे। अगर वे दलितों के मसीहा थे तो वे महिलाओं के लिए भी भगवान से कम नहीं थे, क्योंकि उन्होंने महिलाओं को भारत में मतदान का अधिकार दिलवाया, जो स्विट्जरलैंड जैसे देश में भी 1971 में जाके मिला। जिस जमाने में महिला घर में कैद रहा करती थी ना, उस जमाने में भी बाबा साहब ने महिलाओं को मातृत्व अवकाश दिलवाया। ये अवकाश अमेरिका में भी 1993 में जाके मिला था। और जो कहते हैं ना कि बाबा साहब अंबेडकर ने मनुस्मृति को जलाया, तो उन्होंने मनुस्मृति को इसलिए नहीं जलाया कि उसमें दलित विरोधी बातें लिखी थी। बाबा साहब अंबेडकर ने मनुस्मृति को इसलिए भी जलाया क्योंकि उसमें महिलाओं को बंदी बनाने के तरीके लिखे हुए थे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही बघितलं की ती महिला पोलीस अधिकारी सांगताना दिसते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे किंवा एका धर्माचे नाहीये। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य खूप मोठं आणि अतिशय मोलाचं आहे। त्यांनी सर्वांसाठी, सर्व स्त्रियांसाठी, सर्वांसाठीच त्यांनी काम केलेलं आहे। परंतु त्यांना जातीमध्ये बांधून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे, असं त्या महिलेने त्या ठिकाणी बोलत असताना आरोप केला। आणि त्यासोबत बोलत असताना ती महिला पोलीस अधिकारी म्हणाली की आपल्या भारत देशामध्ये आपण आजही पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातीमध्ये अडकविण्याचं काम केलं जात आहे। परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज संपूर्ण भारत देशातील महिला ज्या आहेत ह्या गुलाम राहिल्या असत्या। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य संपूर्ण महिला प्रवर्गासाठी आहे। त्या महिला पोलीस अधिकारीने हा व्हिडिओ टाकला आणि ती हिंदू राजपूत असल्यामुळे तिला त्या ठिकाणी अनेक जणांनी विचारलं की तू तर एससी कॅटेगरीमध्ये येत नाही, मग तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आवडतात किंवा त्यांचा व्हिडिओ तुम्ही का टाकला, तो व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करा असं तिला सांगण्यात आलं। तिच्या पोलीस सहकारी जे होते त्यांच्याकडनं देखील असे तिला मेसेज आले, तिने ते सांगितले। परंतु त्यानंतर त्या सर्वांना चपराक देत तिने ज्या एक रिप्लाय देत व्हिडिओ बनविलेला आहे, आपण तो पाहूया। भाई, रात मैंने एक वीडियो बना दी थी बाबा साहब के ऊपर, ठीक है, कि बाबा साहब ने महिलाओं के लिए क्या किया। तो मेरे जो साथ वाली लड़कियां हैं ना, और जो मुझे जानने वाले लोग हैं, मुझे फोन कर करके, और उस वीडियो पे तो कमेंट कर ही रहे, मुझे पर्सनली फोन कर करके कह रहे कि तूने ये क्या वीडियो बना दी, ये तूने क्या वीडियो बना दी, तेरे से तो ऐसी उम्मीद नहीं थी, तू कोई दलित है, तू ऐसी वीडियो बना दी। तो भाई एक बात सुनो, जब तुम मर रहे होते हो ना, जब तुम अस्पताल में पड़े होते हो, तब तो तुम किसी भी जाति के आदमी का खून ले लोगे, किसी भी जाति के डॉक्टर से दिखा लो कि बस तुम्हें बचना है उस टाइम। तो जब तुम मर के फूक रहे होते हो ना वहां, तब सबकी लाशें एक साथ फूकेंगी, तब तो तुम्हें जातिवादी का ध्यान नहीं आता। और मैं तो तुम्हें असली जातिवाद जब मानूंगी तुम्हारे भीतर कि तुम मर जाओगे पर किसी अन्य आदमी का ब्लड नहीं लोगे बचने के लिए। जब तो तुम्हें बस जिंदा रहना होता है, तब तो तुम्हें किसी का भी ब्लड चढ़ा दे, तुम बहुत आराम से चढ़वा लेते हो। जब जातिवाद कहाँ चला जाता है, वो दूसरी जाति के डॉक्टर से तुम दिखाते हो, उससे ट्रीटमेंट लेते हो, तब तुम्हारे भीतर नहीं आती ये वाली बातें। और जो सही बात है उस पर विरोध करने आए हो तो सुनो ना, तो वीडियो डिलीट करूं, ठीक है। उसमें मैंने एक शब्द गलत नहीं बोला, सही बोला है जो बोला है। और तुम जो जरा जरा सी बात पे थाने भगते हो ना, फिर ये अधिकार भी तुम्हें बाबा साहब ने ही दिला है, ठीक है। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जो व्हिडिओ बनविला त्यामध्ये तिने थेट सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत माझा जीव प्राण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य फक्त एका जाती धर्मासाठी नाही तर संपूर्ण भारत देशासाठी आहे। त्यामुळे त्यांच्यावर बनविलेला व्हिडिओ मी कदापिही डिलीट करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या चांगल्या आणि त्या ठिकाणी जे लोक तिला बोलत होते त्या चांगल्या भल्यांना जे चपराक देण्याचं काम त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे। तरी तुम्हाला या महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।